माणसाच्या जीवनामध्ये सहवासाला फार महत्व आहे. पाण्याचा एक थेंब जर जमिनीवर पडला ना, तर तो मातीत मिसळतो. तोच थेंब झाडाच्या पानावर पडला, तर मोत्यासारखा चमकतो. तोच थेंब जर शिंपल्यामध्ये पडला, तर त्याचा मोती तयार होतो. आणि तोच पाण्याचा थेंब तापलेल्या तव्यावर पडला, तर त्याचं अस्तित्व नाहीसं होतं. थेंब एकच आहे, फरक फक्त सहवासाचा आहे. तुकोबाराया सांगतात, जी माणसं सर्व गुण संपन्न असतात ना, किंवा जी माणसं स्वतः शुद्ध असतात, ती मुळातच इतरांना शुद्ध करतात. चंदन तो चंदनपणे, सहज गुणे संपन्न. एखादं चंदनाचं झाड असावं आणि त्याच्या सहवासामध्ये एखादं बोरीबाबळीचं झाड वाढत असावं. चंदनाच्या सहवासामध्ये वाढणाऱ्या बोरीबाबळीच्या झाडाला सुद्धा चंदनाचा सुगंध प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. मग चंदनासारखं जगायला शिका. आयुष्यामध्ये लोखंड होऊन गंजण्यापेक्षा चंदन होऊन इतरांना सुगंधित करणं कधीही चांगलंच आहे.